आज आमचे प्रदेशाचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्माजी, आमचे सर्व आमदार आणि आमच्या या लोकसभेमधले बारामती लोकसभेमधले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे, आज सर्वांनी निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारजी यांच्या मागे पूर्ण पाठबळ उभं करायचं। आमच्या मागच्या 2019 मध्ये ज्या कांचनताई कुल उमेदवार होत्या त्यांनी 5,31,000 मतं घेतले होते। ही संपूर्ण मतं जी आम्ही घरोघरी जाऊन कमळ चिन्हाला मिळवली होती, ही सर्व मतं आमचे व्यासपीठावरचे नेते, आमचे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगून, मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगून, मोदीजींच्या नावाचं स्टिकर घरोघरी लावून, मतदान कार्ड मतदानाचं निमंत्रण घरोघरी पोहोचवून 5,31,000 मताचं पाठबळ आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या मागे उभं करण्याचा निर्णय पूर्ण क्षमतेने आज भारतीय जनता पार्टीने घेतला आहे। आणि मला विश्वास आहे की सुनेत्राताई पवार 51% मतांनी जिंकतील आणि मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतील तेव्हा आमच्या सुनेत्राताई पवार या त्या ठिकाणी पूर्ण पाठबळ देऊन उभ्या राहतील, याकरता आमचा आज निर्णय झाला आहे। मुख्यमंत्र्यांची आज जनसंवाद मेळावा देखील सासवडमध्ये होतोय। काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी बंड करून बंड आता शमलेला आहे असं ते म्हणतायत। मुख्यमंत्र्यांच्या गोष्टीनंतर आता त्यांची नाराजी पूर्णपणे दूर होईल असं वाटतंय का? शिवसेनेचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी करायचा आहे, पण महायुतीमध्ये हे ठरलं आहे की माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी आणि आमचे सर्व नेते, केंद्रीय नेतृत्व, आम्ही एकमताने एक दिलाने हा प्रचाराचा जो आम्ही सुरुवात केली आहे, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती प्रचंड भक्कमपणे काम करत आहे। कालही मोदीच्या सभेला महायुतीची 1,00,000 जनतेची सभा झाली आणि ज्या पद्धतीने आम्ही योजना तयार केली आहे, नियोजन केलं आहे, भारतीय जनता पार्टी मात्र जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे तिथे प्रचंड ताकदीने आम्ही त्यांच्या मागे पाठबळ उभं करू, जिथे अजितदादाचे उमेदवार आहे तिथे त्यांच्या मागे उभे करू, जिथे आमचे उमेदवार आहे तिथे महायुती आम्हाला मदत करेल। आणि मी दाव्याने मागेही सांगितलं होतं की 45+ खासदार मोदीजींच्या पाठीशी त्या ठिकाणी पाठवण्याचा या महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे। हा त्या ठिकाणी आम्हाला घमंड नाही तर आत्मविश्वास लोकांवर आहे की मोदीजीच्या विकसित भारताला संकल्पाला लोक साथ देतील आणि बारामती तर प्रचंड मताने निवडून येईल। खालची जे जनता आहे या जनतेला मोदीजीला मत द्यायचं आहे, या जनतेला मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता मत द्यायचं आहे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भक्कम महायुती या ठिकाणी काम करेल। सर, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे इंदापुरात आले होते। इंदापुरात बोलताना त्यांनी म्हटलं होतं की ही जी लढाई आहे पवार विरुद्ध पवार नसून राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी लढाई आहे। मात्र हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून होते असं टीका विरोधकांकडून। यात काय नॅरेटिव्ह आहे की सुनेत्राताई पवारांना मत देणं म्हणजे मोदीजींना मत देणं आहे आणि सुप्रियाताईला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आहे। शेवटी निवडणूक ग्रामपंचायतची आहे का, नगरपालिकेची आहे का? देशाची निवडणूक आहे, देशाचा पंतप्रधान ठरवेल। या निवडणुकीत देशाचा पंतप्रधान ठरणार आहे आणि मग जर पंतप्रधान ठरणार असेल या निवडणुकीमध्ये तर लोकांना मोदीजीला मत द्यायचं आहे, मोदीजीला म्हणजे सुनेत्राताई पवारांना मत द्यायचं आहे। सरळ विषय आहे, सरळ 2 खेमे आहे। एक खेमा त्या ठिकाणी राहुल गांधीकडे उभा आहे आणि एक खेमा मोदींच्या मागे उभा आहे। त्यामुळे 2च निवडणूक आहे, 2च विषय निवडणुकीचे आहेत।